हो चेअरमन. काय करतोय रे इकडं? काय नाही, मी काय म्हणतोय चेअरमन, आईला नारळावर रोग पडलाय काय व? नारळावर रोग पडायचं जाऊ दे, नारळ बिरळ नेतोय काय तू? तुम्हाला म्हणताय मला वय? नारळ बघतोय सारखा, फोटो काढतोय, कॅमेऱ्याने बघतोय. फोटो नव्हतो काढत, हातात माझी स्टाईल आहे तशी अशी मोबाईल धरायची, फोटो कशाला काढतोय? अहो मला काय वाटलं माहितीये का, त्या नारळावर रोग पडलाय काय, एवढ्या साईजच्या वर नारळ आहे का एक तरी? अरे होऊन देताय का तुम्ही नारळ त्याला मोठा? वाईज मोठा झाला की काढून देताय. चेअरमन तू नसतील नेत, पण नारळ चोरीला जातात. अहो मग ही जी चोर दुसऱ्यापाशी म्हणा की माझ्यापाशी कुठं म्हणता नारळ चोरीला जातात? मग तुम्हाला वाटतंय का मी नेतोय म्हणून? अरे बाबा तू नसला नेत तरी मला माहित आहे कोण नेतय ते. तू नको काळजी करू. आता उद्या काय कर, तू झाडावर सीसीटीव्ही बसवतो. म्हणजे झाडावर सीसीटीव्ही बसवणार होय? बसवावं लागतील. होय ना? हाताला काय लागाना? हाताला नारळ 10 रुपयाचा सीसीटीव्ही बसवणार, 50 रुपयाचं कोणी सांगितलं एवढं? 10,000 जाऊन दे, नारळावर कॅमेरा बसवतो, चोर गावला पाहिजे. जा जा, किती जागीरदाराच्या पोटचा माहित नाही मला, नारळावर सीसीटीव्ही बसव. हलकटीतला ह्या गावात लोक काय पहिली श्रीमंती होती, लोक अशी पोत्या नारळ घरी आणून द्यायची, म्हणायची मावशी काका धरा कालवण करा. आता नुसता नारळा बघितलं तरी म्हणतोय का बघतोय नारळाकडं? हलकट क्वालिटी. दादा हे झाड कोणाचे? झाड हो माझीच आहे इथं. नारळ घेतो आपण विकत. म्हणजे झाड विकत घेता का नारळ विकत घेता? नारळ. झाड काय विचारले कोणाची म्हणून? आता झाडालाच नारळ लागलाय ना. असं आहे वय, लगा हुशार आहे बरं का तू. हे आपलीच आहेत. बर किती रुपयाला नारळ घेतो तू? 15 रुपयाने. किती रुपयाला? 15 रुपयाने. काय बोलतो का? 15 रुपयाने रेट चालू आहे. अरे बरोबर आहे, तुझा रेट 15 ने असेल, पण ही झाडं कुठली? कुठले? अरे ही जवळजवळ फ्रान्स, इटली, जपान, जर्मनी नाही त्या ठिकाणावर झाड आणून मी इथं लावली ती. कशासाठी माहितीये का? नका मरणाचा वास मारतोय का? आंघोळ बिंगोळ कर नाही करतो? करतो की रोज आंघोळ करून करतोय. मग आंघोळ केल्यावर ना परफ्यूम मारत जा. बरं ऐक, तुला मन सांगतोय, आपला जीव नारळ आहे का नाही, हे डायरेक्ट कोकणात जातो. कोकणात. कोकणात? हा, इमानानं जातो. इमानानं. इमानानं? हो. रावलाही मोठा माणूस आहे मग तुम्ही. मोठा? अरे ही काहीच नाही. पुढचा ऊस दिसतोय का 5 एकर? हा. मध्ये 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 काय केलंय मी? प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म? प्लॅटफॉर्म केलं इमान उतरायला. इमान उतरायला प्लॅटफॉर्म केलाय. आणि इमान जर खाली यायला लागलं की लगेच त्या ड्रायव्हरला सांगतो रेस कमी कर. का माहितीये का? आजूबाजूच्या लोकांना कळलं नाही पाहिजे होय की ह्याचा नारळ इमानानं कोकणात जातोय. आता आपली माहिती कशी असतात लोक, बघावं नाही का कुणाचं कवा कोणाला. त्यांनी कोकणात नारळ लावला की मग आपण बी लावायचा. मग ती असं विचार करत नाही, त्यांनी कोकणात लावला तर आपण दिल्लीला लावावा. ती लगेच म्हणा आमचा बी कोकणात घेऊन जा. इथली लोक लय वसकी ती. अंतर देत नाही मी कोणाला. डायरेक्ट नारळ माझं पोत्याने कोकणात जातात. आणि तिथं नारळ किती जातो माहितीये का? हेच नारळ कितीला? 1000. एक नारळ 1000 रुपये. 1000 रुपयाला. लक्षात. आणि तू इथं नारळ 15 ला घेतो आणि पुढे किती रुपये विकतो? 25 रुपयाने. 25 रुपयाने? म्हणजे नाही म्हणलं तरी तुला एका नारळा मग 10 रुपये मिळतातच की, का नाही? मग आमची काढायची खरेदी, परत गाडी भाडं द्यावं लागतं ना आम्हाला सगळं. बर, म्हणजे नाही म्हणलं तुला दिवसाला किती रुपये शिल्लक राहतात? नाही म्हणलं तरी 1000 रुपये राहतात. आला 1000 रुपये फक्त? असं दे. आता कसं आहे शेवट, तू कसं नवीन आहे जरा, तुला कालांतराने काय करेल माहितीये का? समजा कालांतराने मला समजा तुझी गरज पडली नारळ काढायला, येशील काय? येणार की? येशील ना? तुमच्यासाठी येणार फक्त. येणार? खरंच ते यायला मानलं बरं का तुम्हाला. मला ना तुमच्यासारख्याच कार्यकर्त्यांची गरज आहे आजकाल. काळजी करू नका. जातो आणि इकडे तिकडे फिरू नका आता, कारण हे तेवढ्या पंचकृषी तुला कुठं नारळ मिळणार नाही. का?
कारण जिथपर्यंत तुझी नजर जाते या तिथपर्यंत सगळी जमीन माझीच आहे. चालते मोठा माणूस आहे मग. हा. रॉयल माणूस आहे. लय रॉयल आहे. अजून तू माझी रॉयल्टी बघितली काय तेव्हा? हा परत कधीतरी निवांत दाखवतो तुला. चालते चालते बस आहे गाडी. नका हो मागचा जरा वाज मला शास्त्री दिसतोय बर का. हा मागचा ना नाही ना होय रे तिथला आजूबाजूचा नारळ चोरून जाते तुम्ही तर चोरत नाही ना मग. नाही 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 आम्ही चोऱ्या बंद केल्या काम कष्ट करून खातो. म्हणजे पहिल्या चोऱ्या करत होता का? पहिली पिढी चोऱ्या करायची. आता त्याची आईला बरं झालं मला सांगितलं. तुमची पिढी चांगली हा ये आईला हे चेअरमनचं नारळ चोरीला जात्यात म्हणजे हे खंड्या तर चोरत नसतील रे का? म्हणजे हे तर नारळ एक चोरून यायचं आमच्या नाव. चला बाबा अजून जर तासभर थांबलो तर ह्यो म्हणायचा झाडच गेलं चोरीला. आमल्या आपण रात्रून दिवसात वेगवेगळं काम करतो बरोबर आहे. तू मोटरसायकली एवढ्या खुलतो मी 4 चाकी इतक्या खुलतो तरी आपली गरीबी हटले का आजपर्यंत? नाही गरीबी हटलीच नाही अजून. हा आपण काल बी भिकारीच होतो आज बी आपण काय भिकारीच आहे. हा बरोबर. हे कशामुळे माहिती का तुला? कशामुळे? अरे बावळ्या तू बारकाईंचा कधी अभ्यास केला? हे टाटा बिर्ला ह्या लोकांचं सुईच्या टोकापासून ते सोन्याच्या बटनापर्यंत सगळं धंदा येतं. हो बरोबर आहे. हा बरोबर. पेट्रोलच्या कंपन्या ह्यांच्याच, कपड्याची गोदाम ह्यांचीच, रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट ह्यांचीच, इमान ह्यांचीच, म्हणजे माहिती सगळं ह्यांचंच. त्याच्यामुळे ह्यांचा विषय कसा असतो इमानानं बोलावलं तर हेलिकॉप्टरवर काढतंय बरोबर आहे. पेट्रोलने जाळलं तर पाण्याने जावतंय बरोबर आहे. म्हणजे कुठनं ह्यांचा संच जमा होतोय आणि ह्यांना कुठला ना कुठला धंदा वर काढतोय. आणि आपण विचार करायला गेलो आपला एकच धंदा गॅरेज म्हणजे एक गॅरेज बे. हा तर माझ्या डोक्यात एक आलंय अमोल आपण बी गॅरेज करत करत एक साइड बिझनेस करायचा. अरे गाणं तुझं सगळं मान्य आहे. तू म्हणत असेल धंदा करू हे करू पण धंदा करायचा कुठला हे महत्वाचं आहे ना. नारळ 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 त्याचं काय? अरे नारळ आपण आज बघतोय तू जसं पहिले कोकणात नारळ मिळत होतं तसं आता आपल्या आजूबाजूला पंचक्रोशी सगळं कोकण झालंय ना. पाहिजे तिकडे नारळाचं झाड येतं. हो सगळीकडे नारळ झालं आहे का नाही? डायरेक्ट नारळ मालकाला गाठायचा त्याच्याकडून 10 रुपयाला 12 रुपयाला 15 रुपयाला नारळ एखाद घ्यायचा आणि मार्केटला नेऊन 25-30 रुपयाला विकायचा. एका नारळा माग 10 ते 12 रुपये शिल्लक राहतात. अरे कसं जरी म्हणतो 1000-2000 नारळ जर विकलं किती पैसे राहिले हिशोब सुद्धा तू करू शकत नाही. अरे गाणं 15 रुपयाला नारळ मार्केटलाच भेटतोय. ह्याला दुकानात गेलं की 15 रुपयाला नारळ देते ती. अरे पाणी प्यायचा नारळ म्हणतोय मी. मग असं का म्हणायचं पाणी प्यायचं नारळ असं म्हण ना. आईला माझ्या डोक्याचं झालं नाही की तुझ्याच नारळात डोक्याचा नारळ झाला एवढा त्यामुळे तुझा मेंदू पटकन तुझं झाले खारिका खोबरा सगळं ते खोबरं करून सगळं खोबरच झाले डोक्याचं. मी तुला काय म्हणतोय की आपण एक साइड बिझनेस सुरू करू आणि ना तू बाबा प्यायच्या नारळाच्या पाण्याचा धंदा करायचा आपण. बर बाबा चुकलं माझं. हा प्यायच्या नारळाच्या पाण्याचा धंदा करायचा असं म्हण ना. मग हा मग काय करू ते आपण पार्टनरशिप मध्ये धंदा करू दोघं जण. हे गाणं पार्टनरशिप मध्ये करू त्याचं बी म्हणणं काय नाही माझं. आता तू म्हणतोय नारळात धंदा करू ती सगळं करू पण नारळाचा धंदा करायसाठी मला सांग बागवाल्याला जायचं म्हणल्यावर त्याला पैसे द्यावे लागतील का नाही? ते म्हणालो या माझं नारळ घेऊन जावा त्याला भांडवल नको का? अरे भांडवल उभं करायचं आपण. अरे हे तर वकाय आलं तर सुपारी खायला पैसा नाही दाता मासा नाही पैसा नाही आणि खुशाल म्हणतोय भांडवल कुठं उभा करायचं? लय भांडवल लागणार नाही. काय माहितीये का एक आपल्याला 4 चाकी डमडम घ्यावा लागेल. अयो अरे कशात का डोक्यात नाही डोक्यावर खाद्या वाहून. अरे टमटम न्यायला त्याला पैसे किती? मी आहे का मी फक्त तुला नियोजन सांगतो त्या पद्धतीने तू अचूक चाल सक्सेस होणार सक्सेस. हा बघ 50-60 हजार रुपयाचं डमडम घ्यायचं 20-25 हजार रुपयाचं भांडवल असलं नारळाला भांडवल लागत नाही. एखाद्या शेतकऱ्याला 10,000 रुपये दिलं बदा नारळ पाडायचं आणि नारळ भरायचं तिथं इकलं की लगेच रोख पैसे. अरे पण एवढं भांडवल गाणं आणायचं कुठनं असं विषय? आणायचं कुठनं ही तर तुला मूर्ख आहे. आतापर्यंत कुणा झेंडा घेऊन पळलाय? त्या चेअरमनचा. मी कुणा झेंडा घेऊन पळलोय? बाजीनानाचा. आणि मग ही लोक आपल्या काय उपयोगाची?
तू तुझ्या पद्धतीने चेअरमन कडे पट्टी पाड, मी माझ्या पद्धतीने बाजीनावर पट्टी पट्टी पाडतो. पाडायची वय. चेअरमन म्हणजे लय चांगला माणूस आहे रे, 1 रुपया सुद्धा देणार नाही. अरे 1 रुपया काय, तुला ते 10 रुपये द्यायला बसलाय. फक्त तू त्याला एक काय म्हणायचं माहिती का, काय? चेअरमन तुम्ही जर पैसे देत नसला ना, चाललो बाजीनानाकडे, बाजीनाना मला बोलावतोय, मग बाजीनाना मला भांडवल देतोय, मी घेतलं नाही बाजीनाचं भांडवल, नाही म्हणायचं मग इथनं पुढे मला बाजीनाचा प्रचार करावा लागेल, पळत तुला पैसे देईन लगेच. आयला गाणाला का एकच नंबर आयडिया दिली. चेअरमनला गेल्या गेल्या म्हणतो चेअरमनला पैसे पाहिजेत का, मला धंदा करायचा. काय म्हणला, तुमची पार्टी सोडली, चाललो बाजीनाची पार्टीत. मी बी बाजीनाला तीच सांगणार आहे, आणि पैसे घेऊन मस्त मग धंदा करू. कसं मग पैसे- बघतो रुपये कसं पैसे देत नाही तेच बघतो चेअरमन. ला कामाला जाऊ का, 2 दिवसात बघायचं. आले लक्षात. और महत्वाची बातमी म्हणजे मी गाडी सुद्धा बघितली या. काय बोलतोय, हा. म्हणजे तू तयारीने आलाय म्हण की. अरे सगळे अंडी पिल्ली मला धंद्यातली माहिती येतं, कुठनं नारळ काढायचं, कुठं इकायचं, कितीला काढणी, किती माणसं सुद्धा माझ्याकडे तयार आहेत नारळ काढायला. लय ना पुढचं प्लॅनिंग अरे केलंय मग मग- तू. पण कसं माहितीये का, मला तू इमानदार माणूस वाटला, माझ्या जीवाभावाचा दोस्त वाटला, म्हणून मी म्हंटल की तुलाच माझ्या जोडीला घ्यायचं म्हणून. नाही नाही, हा जा तुम्ही चेअरमनची गाठच घेतो काय, आणि तू बी ती माणसांचं बघ. हा चेअरमन, चेअरमन आता खुशाल डाराडोर झोपत पाडले. चेअरमन चेअरमन उठा की. बोल. तुम्हाला काय काय बोलतो बाबा? येळ काळ कळतो का नाही, खुशाल झोपलाय. अरे बाबा गेलो होतो वाज तालुक्याला, बर कटाळा आला, वाज पडलो, म्हणलं 10 मिनिटं जायचं रानात. बोल काय म्हणतोय. काय माहितीये का चेअरमन, माझं थोडस तुमच्याकडं काम आहे जरा. बर, मी एक व्यवसाय करायचा ठरवलाय. चांगलंय की, अभिनंदन. वा, अभिनंदन करताय मान्य आहे, पण तुमची मदत पाहिजे. माझी हो. का रे बाबा. काय झालंय आता तुम्हाला तर माहिती आहे, माझी जरा ताळंबळ चालली आहे. तारंबळ सगळ्याचीच चालली, आता कुठे सीझन नाही तर काय. मग माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जरा पैशा पाण्याने मला जरा थोडीशी मदत करावी व्यवसायात. पैशा पाण्याने हो. खायला वाज जरा थोडस कठीण आहे, पण कितीच लागतील तुला पैसे. एक 40-50 हजार लागतील. 50,000. हो. ह्याला रक्कम अमोल वाज मोठी आहे की रे. ह्या का चेअरमन, मी पहिल्यापासून तुमच्या पताका घेऊन तुमच्या मागे हिंडतोय. होय की. ह्यात काय वाद आहे का मला सांगा. काय नाही काय नाही, अरे माझ्या भरोशाचा माणूस आहे अमोल तो. मग माझं बी म्हणणं कसं आहे की तुम्ही थोडीस मला सहकार्य करावं असं माझं म्हणणं आहे. मग बघा तुमच्या ह्याने, कारण एका व्यवसाय काय जुळा ना, कुठंतरी 1-2 व्यवसाय केलं तर कुठंतरी माझी प्रगती होईल असं मला वाटतंय. आणि मी लय अपेक्षा घेऊन आलोय तुमच्याकडं बघा, त्यामुळं मला काय नाही म्हणू नका चेअरमन. आहे पण वाय जरा रक्कम व्हायचा अमोल जरा मोठी आहे रे, जरा मॅनेज व्हायला वाय त्रास होईल. हो का चेअरमन, तुम्ही मदत करणार ह्याच अपेक्षा ना तू. पण आता शेवटी कसं आहे, बाजीनाना मला काय परका नाही. बाजीनानाला म्हणूच तर बाजीनाना मला पैसे देईल. अरे तू कोणाचं नाव घेतोय. बाजीनानाचं. आता बाजीनानाकडे जाणार का पैशाला. मग काय बाजीनाना दिल, मला वाटतंय दिल, आणि ते माणूस तसा आहे बी. तू बाजीनाना बिजनाना काय नाव, अरे माझा माणूस आहे तू, तुला असं मी अडचणीत सोडेन का. उद्या ये सकाळी आणि पैसे घेऊन जा. बाजीनानाचं परत नाव घेऊन बोला का, आपला माणूस आहे तू. बाजीनानाचं काय आहे, काय दिल बाजीनाना तुला. अरे गाणं फिरतोय मागं, गाण्याला काय दिलं. नाही हे बी बरोबर आहे आणि तुमचं मग? म्हणणं. बाजीनाना नाही देणार, मला माहितच होतं तुम्ही पैसे देणार मला म्हणून. पण चेअरमन लय उपकार झाला बघा तुमचे. अरे असू दे, आपला माणूस आहे, कमी जास्त लागलं तरी सांग अजून. सकाळी येऊन पैसे घेऊन जा. अहो तुम्ही शब्द दिला म्हणजे काय काळ्या दगडावली रेस, बस. काय त्यात बदलच नाही तर. बर निघू का मी, चालतंय, कारण चालतंय. पुढचं बी बघायचंय आपल्याला. ये ये. जाऊ का. हो ये. माणसं वाईट काय झालं की लगे बाजीनानाकडे जातो, द्या पैसे नाचते, माणसं ब्लॅकमेलच करते. अरे ह्या बाजीनानाच्या नादी लागलाय होय. एकदा आहे ना तुला पोलीस स्टेशनला नेईल, आणि असा जे लाटून आणेल का नाही, मग कळ ही बाजीनाना काय चीज आहे ती. ना ना हा ये का. हा तेवढं पूर्ण कर. आशीर्वाद. हा चालतंय चालतंय, ठेवू का. लका माझ्या नादी लागती ती. ना लागायचीच माणसं म्हणले, ह्याच्या नादी लाग त्याच्या नादी लाग.
त्यांना काय माहिती तुम्ही काय चीज आहे ती. आहे जाऊ दे बरं ते मी राहिले विचार करते. मग एखाद्याची जिरवायची म्हणलं तर 2 मिनिटात जिरावतो. केवढं आहे हा. नाना. हा. तुमच्या आशीर्वादानं एक नवीन धंदा सुरू करतोय मी. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन का ना. थँक्यू नाना. तुमचं फक्त आशीर्वाद बरोबर राहू दे, बाकी काय नाही. त्याला का आशीर्वाद कायमच आहे इथं. माझ्या सांगडीतला गडी तू. हा हा. आणि मग काय त्यात बरं नाना, हा. काय झालं माहिती का, हा. बिझनेस तसा लय सोपा आहे, सरळ मार्गी बिझनेस आहे. म्हणजे एक हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. अरे वा, एक हाताने माल द्यायचा, दुसऱ्या हाताने पैसे घ्यायचं. असा साधा आणि सरळ बिझनेस आहे, सुटसुटीत. लयच भारी आहे मग. हा, पण काय झालंय माहिती का नाना, तुम्हाला तर माहिती, कुठला जर धंदा करायचा म्हणलं हा. तर सुरुवातीला पैशांची गरज असते आणि तो पैसा माझ्या जवळ नाही. तर माझं काय म्हणणं माहितीये का नाना, की सुरुवातीला जे काय मला 50-50 हजार रुपये लागतात, हा. ती मदत तुम्ही मला करावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे. अगदी बरोबर आहे का ना तुझं. पण मला एक म्हणायचंय का ना, आजपर्यंत तू काम करतोय, गॅरेजचं काम करतोय, अमुक करतोय, फलाना करतोय, तू सगळं पैसा असंच उधळतो का रे? नाही राव नाना, कुठं लय पैसे मिळतात राव. अहो, 2,000 रुपये नफा मिळा, 4 दिवस कामच नसतं. तेवढं 2,000 रुपये संपलं, मग 4 दिवसांनी गाडी येते. मग 2,000 रुपये मिळले, परत 4-8 दिवस काम नाही. म्हणजे काय होतंय, खायापुरतच येते गाडी, म्हणजे खायापुरतच कामावतोय मी, नफा काही नाहीच. बरोबर आहे तुझं, पण योग माझं एक तत्व असतं बरं का, हातरून बघून पाय पसरायचं. ह्याला त्याला हात पसरत बसायचं नाही सारखं. म्हणजे तुला काय सांगतोय मी, हे चांगल्यासाठी सांगतोय. कारण जरी कुठं गेला, काय केलं तरी काय उपयोग आहे का? आपली 4 रुपये बचत पाहिजे. दर महिन्याला तुझं 10-5 हजार रुपये बाजूला पडलं पाहिजे. तर होय ना. मग बरं झालं मला तुम्ही सांगितलं. हेच तत्वज्ञान ऐकाय तुमच्याकडे आलतो. बरं मला एक सांगा, बरं तुम्ही मला पैसे देणार आहे का नाही? पैशाचं काय झालंय माहितीये हा. का, माझी असं अडचण झाली, मध्ये दुकानाला माल जवळजवळ 5 लाखाचा भरला. बरं 5 लाखाचा सांगू देत ना पुढची तुमची कहाणी. 5 लाखाचा माल भरला, लोकांनी उधार नेलं, उधारी काय माघारी आली नाही, त्याच्यामुळे तारांबळ झाली आणि तुमच्याकडे काय पैसे नसणार. अरे तू सांगायची गरज नाही, मी सांगतोय ना. नाही पुढे बोलू नको. आज हेच सांगणार होता तुम्ही मला. ऐक की, हेच सांगणार होता ना. ही नव्हतं सांगणार. बर 5 लाखाचा माल भरला. बर काय झालं, त्या जो व्यापारी एक नाही मोठा, तो म्हणला 2 तरी लाख रुपये द्यावे लागतील. 2 लाख त्याला दिले, अजून 3 लाख त्याचं बाकी आहे. 3 लाख बाकी आहेत. बर बर. मग मला एवढे पैसे पाहिजे, मला फक्त 50,000 रुपये पाहिजे. हो की, पण आता अडचणीत अशा पडल्या ते की काय तुला सांगायचं, या रानातल्या ट्रॅक्टरवाल्याचं पैसे द्यायचं, ते अजून खायला चाललंय, कृषीवाल्याचं पैसे, अरे लय व्यापच रे माग. बर नाना, आजपर्यंत झाली एवढी सेवा मी तुमची आतापर्यंत भरपूर केली बरं का नाना. आणि जर माझ्या सेवेत कधी काय चूक झाली असेल तर मला माफ करा. कारण काय झाले माहितीये का, आजपासून मी तुमचा पक्ष सोडून आहे ना, चेअरमनच्या पक्षात पदार्पण करतोय आणि आजपासून माझा चेअरमनला जाहीर पाठिंबा आहे. असू द्या, येऊ का मी? काय झालं, चेअरमन माझ्या मागं लागलाय. अरे बिझनेस काहीच बोल नका, बिझनेस साठी पैसे नाही म्हणलाय मला, बिझनेस साठी. हो निमान नाही, त्याच्या घरी ती हीच असेल, त्यानं पोत्यातच असं भरून ठेवलं असेल, निमानला असेल. असू द्या, मस्त तेव्हा भिकारीच आहे, पण तरी ऍडजस्ट करून देतो म्हणलाय मला. अरे दुसऱ्या कोणाचं गावातलं नाव घेतलं असतं तर मी विश्वास ठेवला असता. चेअरमन असा माणूस आहे, नाचका माणूस आहे गावात. होय ना. असू द्या, वेळेला उपयोगी पडतोय. नाचका काय 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 मस्त, तुम्ही लय चांगले आहे, पण तुम्ही रुपया बी देना, मग काय उपयोगाच आहे का? तुम्ही आता नाचक्यांना पाठिंबा द्यायचा आणि आपण बी नाचक्यांचा प्रचार करता. बरं येऊ का? थांब, चल जाऊ दे. मी रानातल्याला पैसे ठेवलं होतं ना, आणि नको राहू द्या, आपलं काम करून घ्या तुम्ही. ऐक, एकदा म्हणलं नाही राहू दे. अरे तुला किती बी गरज लागू दे, 50 नाही, 60 नाही, 70 नाही, लाखापर्यंत गरज करायला भाजीनाला तयारी. अरे एवढा भाजीनाला हलक्या गावात मनात आहे. मग मला माहिती की तुला किती पैसे लागणार आहे इथं? मला आता तुम्ही देता एवढं कमीच आहे, पण जेवढं आहे तेवढं द्या. चालवा तुम्ही त्याच्यात. हे मोजूनच ठेवलं होतं. त्याला मोजायचं, मी सांगतो तुम्हाला किती ती. आणि काय कमी पडलं तर लगेच ऑनलाईन मारा मला. ऑनलाईन नाही तर माझ्याकडे असू दे, उद्या देतो तुला. राहिलं किती पाहिजे तेवढं देतो. चल ना, अक्षरशः चेअरमन माझ्या हाताला धरून ओढत होता, मला लाच देत होता, बोल माझ्या खिशात पैसे ढकलं होता. मी म्हणलं नको राव. मला माहित आहे कोण माणूस किती चालीचा आहे, ती माहित आहे. चेअरमन बळच तुला म्हणणार, ये तुला गरज करतो.
तुझ्या टांग खालनं जाईल मी. त्यानं आता म्हण बाजीनाना रुपया दिला नाही. जा बरं चेअरमनकडे. पैसे द्या मग त्याला म्हणतो बाजीनार रुपये दिला नाही, मग त्याने लगेच दिलं घ्यायला. ही खिशात ठेव नाही का, डाव्या खिशात हे ठेव. समजा जर चेअरमन न दिलं तर उजव्या खिशात ठेव. बघू दे मला तरी चेअरमन काय क्वालिटीचा आहे ते. काय करायचे, आपल्या ज्या गावाला जायचं नाही त्याचं नावच घ्यायचं नाही. कोण ते चेअरमन होय. अहो असा दिसला ना, मला दिसला आता समोर, तो करूसा थुकत नाही त्याच्या तोंडावर. मी मला 2-3 वेळा म्हणला, मला का गाणं तुला का सरळ जातोय सरळच माघार येतोय का, आमच्या तोंडाकडे बघून थुकाना सुद्धा. मी त्याला काय म्हणलं, अरे गाणं थुकायला ना समोरचे तोंड स्वतः चांगले लागतात. गाणं फक्त एकाच्या तोंडात थुकतो, ते म्हणजे फक्त बाजीनानाच्या. म्हणजे माझ्या तोंडावर थुकतो का आता? थुकतो म्हणजे असं कौतुक करतो, कौतुक. असं बोल ना बाबा. म्हणजे माझी फार किंमत घालवू नको. आणि चेअरमनला एक सांगायचं, या गाण्याचा थोका बी आहे ना म्हणायचं. लय किमती, लाखो करोड रुपये ह्या ठोक्याची किंमत आहे. तुझ्या तोंडावर काय ठपतंय म्हणायचं. लबाड कुठला भंगार त्यो तुम्ही नाही, तुम्ही एक नंबर माणूस आहे. तू गाणं मला उद्देशून नाही ना बोलत नानाराव माझ्यात नाही तर हाय नोटा सुद्धा माघारी ह्या खिशात जाते पण. नाना का विश्वास नसेल ना माझ्या, पैसे तुमचा माघारी घ्या. तुम्हाला जरी काय म्हणत असेल ना, राम राम, तुम्ही दैवत आहे माझं. बरं ऐका, उद्या धंदा करतोय, जोडीला अजून एक जण घेतलाय. चांगला आहे ना, चांगला आहे, आपल्या गटीतला माणूस आहे, आपल्या शितला या. मग असू दे, गरीब जीवा भावातला आपला ऐकणार आहे. काय कर करा, टाकून धंदा करायचा, लक्ष देऊन करायचं. ज्या धंद्यात गेलाय नाही 100% लक्ष त्यातच घालायचं. इकडे तिकडे बघायचं नाही अजिबात. पैसा धंदा पैसा. बघा की अशी पैशाची बरसात करतो, अशी पैशाची बरसात करतो की कुठं ठेवायला कळलं नाही पाहिजे. 2 महिने नाही 2 महिन्यानं गाणं मला 1 लाखाची तो गरज करायची. देणार ठेव 2 महिने 6 महिन्यात 2 लाख रुपये तुम्हाला देतो. मग मी ती बिल भागावतो. व्यापारी आता कसं बोलला कर बघा तो बघा. बरं उद्या सकाळ तुमच्या हस्ते गाडी बिडी सगळं बघितलंय. सकाळी यायचं, फक्त नारळ फोडायचाय, 2 शब्द लोकांना उद्देश करायचाय. आणि तुम्हाला तर माहिती तर मी राहिलेलं काय सांगावं लागतं. आता काय बाजीनाला कधी बी तयार आहे. कपडे बिपडे एकदम टकाटक असं घालून ये ना, वजनच पडलं. नवा ड्रेस घेतो आज. नवा आशीर्वाद काय या महिला का काय या बाजीनानाची बी क्रेज अशी या मस्तच. असू दे गाना. शो माणूस इथं काय करतोय? शो माणूस होय, हे काय ह्यांनी बोलावला आता? शो माणूस इथं काय करतोय म्हणजे? आणलाय मॅन सगळं. अरे पण आंबल्या कशाला आणायचं? तुला माहित होतं ना उद्घाटन बाजीनाची हस्ते, मग चेअरमनला इथं कशाला बोलावलंय तू? ए गाना तसलं सांगू नको. चेअरमनच्या हस्ते नारळ फोडणार आहे आपला. काय संबंध आहे? काय संबंध? बाजीनाला शब्द दिला या. अरे मी चेअरमनला शब्द दिलाय. मग तुझा शब्द आता माघारी घे. आता वर वा वा वा. नाही मला काय म्हणायचंय, शो एवढा का बोलतोय, तोंडाला का लागतोय? ना तो पार्टनर आहे माझा. ही नसतं बी ना पार्टनर. ना तोंड सांभाळून बोला बरं का. ए अरे गाना, शो पार्टनर आहे मला माहित असतं ना, तुला 1 रुपयाची बी गरज केली नसती मी. अहो म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं नाही की हो पार्टनर आहे म्हणून. मला माहित होतं पैसे दिला नसता रुपया बी. गावात काय माणसं नव्हती का दुसरी तुला हेच पार्टनर पाहिजे? ना आता समजून घ्या. ऐक अमोल, तू बी समजून घे. अरे मीला काय त्याचा मुकादम आहे. सगळी खाच खळगी सगळी अंडी पिल्ली त्याची मला माहिती. ना मला लगेच नारळ नाही नारळ फोडायचा. नारळ फोडायचा. तुला नीट सांगतोय, नाही तर तुझ्या डोक्यातच नारळ फोडेल आता. हो गाना तुला बी नीट सांगतोय. ह्या माणसाने ज्याच्या त्याचं नारळ फोडले तर त्याचं त्याच्या धंद्याला कुलप लागले. अक्षरशः तुला आता सांगतो मी, 1 महिन्यात धंदा बंद करावं लागेल. बर ह्यांनी नारळ फोडले कुलप लागतात आणि ह्यांनी फोडलेलं काही चालल्यात आतापर्यंत नारळ. आम्हाला काय अपमान करा बोलवले? जोडणार नाही बाबा आपल्याला. आमल्या माझ्या महाराष्ट्र राज्यातून मला फोन येतात उद्घाटनाला या, आणि 2 दिवसात कुलप लागतात. इकडे जा की मग उद्घाटनाला इकडे कशाला आलाय? अरे गावातल्या होत करू पोरगा गाणं होत करूया म्हणून त्याला धंद्यासाठी नियोजन. अरे चेअरमन तुम्हाला माहित नाही माझं मार्गदर्शन असतं त्याला, काय करायचं काय नाही या मार्गदर्शनाखाली चाललाय. ऐका आमच्या एक धंद्याची नवीन सुरुवात आहे. तुम्ही काय तंडू नका. मी काय म्हणतो ना, तुम्ही आधी फोडा, तुम्ही नंतर फोडा. अरे आधी फोडणार नाही तसलं नाही जोडणार. चेअरमन मी सांगतो कोण आधी फोडणार. इकडा ना ते मीच फोडतो. हो बाजूला दोघं मी फोडतो म्हणतो. मग काय लावलंय बारीक बोरागत?
अरे म्हणलं का सांग की त्याला समजून जरा दोघांनी मिळून फोडा. समजून नाही मग दोघांनी फोडायचं असलं तर संघ नारळ फुटला पाहिजे. जर कोणाचा आधी झाला तर नाही मी एका मिनिटात सगळा धंदा बंद करून टाकेल मी. चल बोलायला मी नको. दोघं सगळंच फोडा. आणि दगड्या घेते कुठं आता कुठं तसलेला कानो मला सांगायचं रे तुम्ही. का ही 2 दगडी धरा, एक ह्याच्या फोडा आणि एक ह्याच्या फोडा, पण संघ फोडा. मारा मारा एकसारखी तीन दगडी तिघांना आणा. काम बेकडा नको. हे लक्ष्मी माता चल ना ना फोडा मग. ए था कसं नाही जरा आधी मी म्हणतो 1 2 3 म्हणणार नाही. बस बस. 1 2 3 म्हणले की ठोका. ए गायलं म्हणू नका. 1 2 सारे मारे 23. वा 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 वा. ना ना चेअरमॅन अहो एकच अरे धंदा एक नंबर होणार. खरंच बर का तुमच्या आशीर्वादाची मला गरज होती. बाकीच्या कोणी किती बी फोडू द्यावं. एकदा नारळ फोडून पाणी शिपडले का नाही आता धंद्याचं उद्या धंद्याची बरकत. उद्या ना 2 शब्द सगळी गावकरी जमा झाल्यात. 2 शब्द तुमच्या वतीने त्यांना बोलणार की मी काय बांधकडे काय अरे मार्गदर्शन करू दे ना गावाला. अरे कशाला गाणं मार्गदर्शन आणि काय मला काय कळलं ना तुझं. अरे ही बसलेली पोरं उद्याची. अरे हेतनं सल्ला घेते. सुरुवात करा सुरुवात. नमस्कार मंडळी. तर आज आपला गाणा गावातील एकदम होतकरू आणि कृतिशील व्यक्तिमत्व. त्याला कामाची इतकी आवड आहे. अहो ना त्याचा पहिला धंदा चालू असताना सुद्धा गावकरी हो गणानी एक धंदा चालू असताना दुसऱ्या धंद्यातनं कसं 4 रुपये मिळतील हे बघावं म्हणून माझ्या मार्गदर्शनाखाली गणा म्हणला मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे. आणि मग गणाला मी बोलवून घेतला माझ्या बंगल्यावर. गणाला म्हणलं काय तुला लागेल ती माझी गरज कर तुम्ही देऊ नको. सगळं तुमचं सांगता यावे. मी मार्गदर्शन केले मी पैसे दिले माझी काही क्रेज आहे का नाही. अरे गणा पण माझ्याच मार्गदर्शनाखाली चाललंय ना. फक्त मार्गदर्शन सांगा. पैसे दिल्यातून बंगल्या बोलणं असलं सांगू नका. आणि काय झालंय नानाला अत्यंत तातडीची गडबड असल्यामुळे मला पुढचं भाषण नाना सगळी ऐका आणि मला काहीही गडबड नाही. 2 मिनिटं मला बोला. जर मला 2 मिनिटं बोलू द्या. 2 मिनिटं 2 मिनिट थांबा तुम्ही. थांबा जरा. चेअरमन बोला आता तुम्ही. तर गावकऱ्यांनो आज आपल्या अमोलनी अतिशय होतकरू गरीब परिस्थितीत दिवस काढून नवीन व्यवसाय सुरू केलाय. अरे दोघांनी केलं. तू सांगितलं ना त्याला. मी सांगतो ना अमोलचं. हो का चेअरमन नीट बोलायचं. दोघांची नाव घ्यायची असली घ्यायची नाहीतर नाही एकाचं नाव नाही घ्यायचं. बरं असू द्या. तुम्ही तुझ्या भाव करताय. अरे थांबा. काय नाही तुम्ही बोला तुम्ही. तर आज या ठिकाणी गावकऱ्यांनो आपल्या अमोलने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं एक गाडी घेऊन नवीन नारळाचा व्यवसाय चालू केलेला आहे. गाणं त्याच्या बरोबर आहे. म्हणजे धंदा किती दिवस चालेल हे तुम्ही बी लक्षात ठेवा. पण शेवटी आपल्या अमोलला पूर्ण पाठिंबा आहे. अमोलला कधी कशाची अडचण येऊ द्या, पैसे लागू द्या. अमोलसाठी आपल्याला 24 तास उघडे. तुमचा आभार. असंच आमच्या मागे आशीर्वाद राहू द्या. राहत्याल यांचा आशीर्वाद. आवा गावकरी मंडळींना मला 2 मिनिटं बोलू दे. काय गाणं माहितीये का हे चेअरमन किती लायकीच आहे ना. ह्या बाजीनाला विचारा गावकरी हो. हा तो का चंदू ना बरोबर आहे तुमचं. काय म्हणतात माणसं खाल्लं ती माणसं म्हणतात ती पहिला भोगा बंद करायला. तुमचा काहीतरी गैरसमज होतो नाना. नानाला तसं काय म्हणायचं नाही. नाना गावासमोर तमाशा नका दाखवू. 2 मिनिटं मला तुमच्या भावना काय त्या सगळ्या. धंदा करायचा आपल्याला पहिल्या दिवशी आणून नका पाडू. समजून घ्या. वाक्य चालू द्या. गावकरी मित्र आणि माझ्या इथं जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो आता नानांनी तुमच्या समोर सुंदर असं भाषण केलं. चेअरमननीही भाषण केलं पण त्यातली त्यात बरं केलं. बिचाराने रात्रभर भाषण पानावर लिहिलं पाठांतर केलं पण ऐन वेळेस विसरून गेलं. का ते कधी गाड्यात बोलण्याची त्यांना संधी मिळालीच नाही. आणि मिळाली तर असं छुतुरमुटूर कार्यक्रमातून मिळाली. असो चेअरमन तुम्ही आमच्यासाठी एक सपोर्ट कार्य भाषण असं केलं त्याबद्दल मीही तुमचं मनापासून आभार मानतो. तुम्ही आम्हाला वेळ दिलात. गाना 1 मिनिट 2 शब्द तू इंग्लिश मध्ये बोल सगळ्यांना. म्हणजे मला बी जरा आनंद वाटत. 2 शब्द इंग्लिश मध्ये बोल. बोल नको राव. बोल रे सगळी. तो काय तो समीर मी म्हणतोय. बोल समीर भैया चंद्र काका
तुम्ही सगळ्यांनी फार आग्रह केला मला. धोंडराम तात्या सुद्धा बघतात तुझ्याकडे. बोल बोल बोल. बर बर धुंडराम तात्या, तुमच्या हे विनंतीला मान देऊन मी 2 शब्द इंग्लिश मध्ये. काय झालं, गावातली बरीचशी मुलं शिक्षणाला पैसे नसल्यामुळे गावात शिकली, पण मी बाहेर शिकलो असल्यामुळे मला इंग्लिश फार मोठं माझं इंग्लिश वरती प्रभाव आहे, वर्चस्व आहे. तर लेडीज अँड जेंटलमॅन, आय होप दिस न्यू बिझनेस इज कोकोनट. You my help, Bajinana, and in help is chairman. In me and Amol in my friend. And it's a very, very big business. There is a life business, is happiness. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country. In my business is very, very poor boy. I like it. Is business. I sometimes is business. My business is very particular of the future and about future. And you. जाईल. Thank you. Take care. वाह, माणसं किती आनंदी झाली. काय टाळ्यांचा कडकडाट कस काय. बघा ते धोंडराम तात्या काय टाळ्या वाजवते. त्याला कळलं नाही म्हणून टाळ्या वाजवतोय. असे होई. नाही चेअरमन, तुम्हाला कळतं का इंग्लिश? तुम्हाला मोठा कोर्स लावलाय तुम्ही इंग्लिशचा. बरं असू द्या, मराठी नीट कळा ना तुमचं. असू द्या, तुम्ही वाद घालू नका. धंद्याचा पहिला दिवस आहे आमचा, वाद काय घालू नका. चला, तुम्हीही नाना वेळात वेळ काढून आला, त्याच्याबद्दल आभारी. तुझंही मनापासून आभार करतो. आणि गावकऱ्यांना थांबा. यापुढे कार्यक्रम संपला. असं जाहीर आहे. मला बोलायचं नाही होय. आता तू काय बोलणार आहे? तू कसं बोलणार? अरे बोलू दे ना त्याला बी. तर बोल. बरं राहू दे आता. तू बोलला काय मी बोलला काय एकच झालं. राहू दे. ह्याच्यासाठी ना मी याला पार्टनरशिप मध्ये घेतला. लय समंजस पोरगा ही. चल. अरे तोंड बारीक करतो पण कुरगुड्या करतो ह्यो. आणि तो म्हणतो घे आपल्या हातात. या काळ्या चष्म्यात सगळी दुनिया काळी दिसायला लागली. बोलणार अमोल, माझ्या पार्टनरला समजून घ्या. अजून मी तुला नीट सांगतोय. तर ह्यात काय गद्दारी केली तर या बाजीला शिकायचंय. मूर्खलेला आणता का तुम्ही? काळजी करू नको. कसला बी दबाव आणला नाही मला सांग. असली 56 माणसं माझ्या आजूबाजूला फिरतात. अशी झाड मारायला सुद्धा 2-3 माणसं असली ठेवलेत मी. नाही असू द्या नाना, असू द्या नाना. या पुढच्या कार्यक्रमाला निघा. बर चेअरमन या तुम्ही. आम्ही बी निघालो. या या या. अरे काय करतो? काय झाले? माझी चप्पल राहिली इथं. होय ना. होय का? काय झाले? मला जवळजवळ 4 कार्यक्रम आहेत अजून. अजून उद्घाटन, अजून 2 जणांची उद्घाटन आहे. आम्हाला उशीर झाला. व्यवस्थित मन लावून धंदा करा म्हणून दोघं. आणि चेअरमनच्या जास्त नादी लागून त्याला मी तेच सांगत होतो. समजून सांग. बरोबर जाऊ का? आयला नाना काय असू दे, काय आपल्याला जाते. हो ना हो करायचं. चेअरमनला बी तू हो कर, मी भाजनाला हो करतो. राजकारणी माणसाला चढवून द्यायचं ना, आपला स्वार्थ साधायचा. आता ही माणसं लय डेंजर असते बाबा. डावं दाखवते ना उजवं दाखवते ती. असं मग आणि तुला काय वाटलं? हा आता मी काय भांडत होतोय त्याच. हा अरे तुला शाळा कळत नाही माझी ही खरी शाळा होय ना. आणि मग दोघांना बी चढवून द्यायचं आणि मालका गोळा करायचा आपण. येडा बिडा हुशारीला. चला 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 मार चल. कर की चल मेरे साथी. कामल्या 2 महिन्याला झालेला का धंदा करतोय. लगा कसं परवडतो असा बसून जर राहिला तर सारखाच. अर्गाना लागा पाटाणीचं पार काताड गेलं का? झुपून 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 तुझ्या पाटणीचं काताडा गेलं या. अरे काय लागा बोलतोय लागा गाणा लागा बोलायला लागा तुझ्या जिभेला हाड तरी आहे का? हा खुशाला का काय बी बोलतोय लागा. अरे आमल्या मी म्हणलो होतं का तुला कशासाठी पार्टनर म्हणून घेतला. म्हणलं झाडावर चढशील, नारळ काढशील, वाहून टाकतील. लगा पुढचं सगळं मी बघतोय ना. नारळ कुणाला द्यायचं, किती द्यायचं, हिशोब किताब, ही जोखमदारची कामं सगळं मी बघतोय ना. अरे 2 महिने झालं 2 महिने. हा 1 रुपया फायदा थाय का? किती झालं?
इथं बस. मला तू सांग, हा बघ खाली नीट बस. हा बघ मला तू सांग, धंद्याचं स्वतः कष्ट केलं तर परवड का कसा? स्वतःनं कष्ट केलं पाहिजे ना. स्वतःने कष्ट केलं पाहिजे ना. आणि हे वळूगच दिवसभर माझ्याकडे बघत बसतो नुसता नारळाकडे. त्याच्या बापानेच धंदा केलता का? अरे गाणा तुला जीवाला थोडी तरी लाज वाटते का? हा लगा नारळ वाहतो तुम्ही, हा पाटाणीचं कातडा गेले, पायाचं गोळ ना गोळ दुखायला लागले. नाही मी नारळ व्हायला मग काय तुम्ही मालक आहे का कोण आहे? उठावा शेळ्या हाणतोय फक्त तू मालक. ह्याचा तुला मालक म्हणून घेतला होता? नाही. अरे 2 महिने झालं धंदा करतोय, रुपये फायद्यात नाही, आणि तुम्हाला लागला हे सांगाय. अरे ह्या दगडाला सुद्धा मुंगी आले असतील बसून बसून. अमोल काय चाललंय, कसं चाललंय दादा बाबा का ना? चेअरमन बसा, या बसा खाली. बसा चेअरमन. काय नाही चेअरमन, बरं चालला धंदा. मांडताय का काय तुम्ही? बरं ऐक, आता हे सगळं मोजल्या नारळ इथं, ह्यातलं एक बी नारळ हलवू नका. हाय असं पार्टला सगळं नारळ द्यायच्यात. आता एक जरी कमी जरी आला ना तर आपल्याला बेकार होईल बरं का? चालतंय. अरे बाबा, त्यातलं 2 नारळ पाण्याचं बघून फोड. आपल्या चेअरमनला द्यायचंय नारळ पाणी. हरला का मोलला का चेअरमन रोजच पाणी प्यायला या. जाऊ दिला का माल दुकानात? अरे त्याचं प्रेम आहे आमच्या पाण्याचं आहे ना रे. हो बघा चेअरमन कसे चिळकांडे हाणताय पाणी. लय लागा अहो, पाणी द्या इकडे. अहो पाणी आहे का काय? अरे वा 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 अमोल, बाज भाऊ दांडा. असं तेवढं पिऊ देखील लागत परत. चेअरमन दामानी ठसका बिस्का लागल. वा चेअरमन त्याच्या मायला एका गोठ्यातच नाव संपवला. अरे लय भारी वाटलं. बाज जीव खुश झाला का? झालं ना? बाज बास येऊ का अमोल? हो या चेअरमन. आणि अशीच गाठ भेट राहू दे आपली. काय काळजी करून धंदा कर, काय लागलं तरी सांग. अहो 100% सांगणार तर. चेअरमन म्हणजे काय? अमोल जरा 1-2 मिनिटं इकडे ये. का थोडस बोलायचं महत्वाचं तुझ्या बरं, ये इकडे. हे गाणं आलोच मी. चेअरमन काय म्हणतात भाऊ? काय बोलायचं तर बोलू दे की, आम्ही का परकी होय? काय त्यांचा असेल विषय महत्वाचा? तुला कळतच नाही ही गोष्ट. काय हो चेअरमन? अरे ही तर काय तू आमची चेष्टा बिष्टा करायला लावली होय? काय झालं? अरे का ती नारळाच्या घोटा गणेश तुझा जोडीदार डोळे मोठं करून माझ्याकडे बघतोय का? काय आम्हाला नारळ बिरळ मिळत नाही होय? अहो चेअरमन त्याचं काय म्हणावं की आता? तुझ्या प्रेम आहे म्हणून आम्ही येतोय, आमचा माणूस आहे म्हणून का नारळ प्यायला येतोय? अहो नाही चेअरमन, असं नका गैरसमज मनात आणू. आणि तसं बी चेअरमन तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ह्याला सगळ्यात धंद्यातल्या खाच काळ माहिती. नारळ कुठे द्यायचा, कसा द्यायचा, किती रुपयाने द्यायचा, हे सगळं त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तुम्हाला काय करायचंय, एकदा ही सगळं कॉन्टॅक्ट आपल्या ताब्यात आलं का नाही, बरोबर त्याचा काटा काढतो. ही एक नंबर आहे. मग आम्ही काय उगच आहे होय? बाज बाज असं काहीतरी कर. हा मग तसंच करायचं. चालतंय येऊ का? हो चालू दे, काय लक्ष देऊन धंदा कर. हा. हो. हे रामले हा काय रे म्हणतात चेअरमन? काय करायचं तुला? काय केलं नाही त्याचं? चेअरमन काय म्हणत होता आणि ह्यो काय म्हणत होता, लहरलं का चौकशी तुला? बर असं ते नको सांगू. आला का? हो हो ना ना काय ना या तुमचीच वाट बघत होतो. या अरे बघतोय काय तोंडाकडे, लगेच नारळ एकच का? चांगला बघून मोठा मोठा बघून काढ. मोठा. ही कसा दिसतो? चांगला कापाला का? बर का गाना, तू धंदा करायला लागल्यापासून ना ना नारळ पाणी पिऊन गाड्या समाधानच वाटायला लागले. ग्लेजिंग वाढलंय ना तुमच्या तोंडावलं. बघ ना, बघ की. ना 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 घ्या. तुम्ही तिकडे बघू नका, तुम्हाला वका येईल. तुम्ही नारळ पाणी प्या. तुम्हाला नाना मी 2-3 वेळा म्हणलं मिशा कापा, दाढी करा, त्यात घुसत्यात की पार मिशा. ही मिशा नाही घुसत रे, ह्यातलं त्याने काताड नीट काढलं नाही. ए काय रे नीट काढलंय की कायला का? अरे अजून एक कचलणार. अरे मोजल्या नारळ आहेत, काय धपकव ठेवू खाली. अरे मोजलेलं म्हणजे कर का आपले? अल्ला गाणं पुढे पार्टीला द्यायच्यात नारळ. आता एक नारळ पिलं की बस झालं की. अरे आम्हाला काय गाणं अपमान करा आणलंय का इथं? नाना तुम्ही नारळ पाणी प्या, मी आहे ना. ए तुझा काय रे संबंध आहे? धपको एक नारळ राहू दे. नारळ मी पितो. धपको एक नारळ. ऐक मला
शिव बघतोय रका रका आणि आम्ही काय एक नारळ धपकाव म्हणलं की लगेच असं करतोय राहून दे मोजलं ते जाऊ दे मरू तिकडे. अक्षरशः मी तुला धपकीला माझ्या माणसाला काय म्हणला तर जाऊ दे इकडे ये. आलो नाना नाना रागवू नका राव. रागवू नका म्हणजे काय हो नाना काय हो बघितली का त्या चम्मनची हिंमत. नाना त्याच्या वतीने मी माफी मागतो. कशाला ते चम्मनच्या नादी लागलाय. अरे चम्मनच्या नादी नाही गाना मी असा नारळ धरलाय का अक्षरशः माझ्या नाकात सुद्धा पाणी गेलं नारळाचं. ते असं बघत होतं रका 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 आलं का उदय तो शौक म्हणून मी तुला म्हणत होतो असला पार्टनर करू नको रे. नाना सगळं माझ्या देहात आलंय. काय रे इकडं ऐका की आता काय करतो आज उद्या ह्याला 2 दिवस ह्याच्या बरोबर पार्टनरशिप करतो ह्याला डायरेक्ट कटावतो. माझा मी एकटा धंदा करतो. हा तुझा तू कर शौक आणि त्याला काय माहिती होऊन देऊ नको कुठं इकायचं आणि काय करायचं असलं काय माहिती होऊन देऊ नको. मला थोडं भांडवल कमी पडतं हो म्हणून त्याला मी घेतलाय. लागलं तर मला सांग आणि मग आणि तू आणि मग ठरलं की मग हा. कशाला त्याला ठेवतोय मग नाकापेक्षा मोठी जर झाल्यावर मी कवाच काढून घेतो लगेच. अक्षरशः ना मला असं वाटत होतं हे चपराक असे त्याच्या कानाखाली लावावे. चपराक मला तर वाटतंय ठोकावं आणि सणा 2-4 टाळू ठोक टाकावं. अहो त्याचं कसं झालंय माहिती का अंगात नाही करणी आणि मला म्हणा तरणी लय आवडत नसकी. आणि मग आता मला जाताना चेअरमन दिसला की नारळ पाणीच प्यायला आला. चेअरमन अहो चेअरमन येतो या त्याची मित्र शत्र येते ती त्याची पाहुणे रावळी बी येते ती चालते ती येतोय खपून. अरे तुला लाज वाटली पाहिजे का ना ना माझा असा भोळा स्वभाव काय बोलणार तुझ्या भोळ्या स्वभावाचाच फायदा घेईल टाकली यो आमल्या शेणा नाही. तू जेवढा समजतोय नाही तू म्हणतो दोस्त दोस्त गॅरेज मध्ये बी घुसावलाय आणि इकडे बी घुसावलाय सगळीकडे घुसाव आणि घे जिरवून तुझी. ना आली सगळं माझ्या ध्यानात करतो मी कार्य. जाऊ दे तिकडे ना सॉरी बर का हा सॉरी. काय अरे नारळ काय किमतीचा अरे माझ्या नारळाची काय किंमत आहे. जाऊ दे मारू चल चल जा तू. मला माहिती बाजीनाना काय किमतीच आहे ती. सगळी माणसं तुझ्या नादाला तुटली माझी मित्र तुटली. मग काय म्हणजे काय किंमत आहे मुलं मोठी. कारण आता कसं वाटतंय मगाशी चेअरमन आलं त्यावेळेस त्यांनी एक नारळ पाणी पिलंय रका 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 मार्के मशिकत त्यांच्याकडे बघत होता. चेअरमन रोज इथं पुजला रोज नारळ पाणी प्यायला. नाना रोज येतो तेव्हा नाही होय. नानाचा विषय वेगळा आहे. नानानं मला मदत केली आहे आणि चेअरमनने सुद्धा मला मदत केली. चेअरमनचा सुद्धा विषय वेगळा आहे. बस का आतापर्यंत तुझं लय ऐकून घेतलंय मी. 2 महिने झाले तुझ्या बरोबर धंदा करतोय पण एक दिवस नीट गेला नाही. लॉस मध्ये चाललाय सगळा धंदा. लॉस मध्ये अरे ह्यातला 1 रुपया सुद्धा घरी जाईना माझ्या. चेअरमन पैसे घेतलेले मी फिटानात आणि तू काय मला सांगतोय नाक उचलून. तुझीच वाट बघत होतो लवकर तात्याला एक नारळ दी फोड रे. चांगलं पाणी आया पी तात्या दमानी पी ठसका बिस्का लाग ना आणि बोवाडी बिडी बनव. तात्या अर्धा मानी पी की असं कुत्र्यांचा चटाचट पाणी पिलं काय पितोय. लय मस्त लागतंय लय मस्त लागतंय ना पी. हे अजून एखादी वाटल्यास तात्याला. ए सरमाडा ठेवती नारळ खाली एक पेला ना बस झाले निघ आता. गप काय जोडीदार काय जोडीदार ठेवू येते नारळ मालक मी आहे का कोण आहे चल निघ. सरमाडा का तारा हात पाय घेऊन येते हा डोक्याचा भाग ना फिक चल निघ तुझा नारळ अर्धा आला इथं नारळ प्यायला. तात्या राहू दे तुझा नारळ. झाला का नाही अपमान झाला का नाही माझ्या दोस्तांचा अपमान. अरे पाहिला तर 10 रुपयाचा नारळ त्यासाठी किंमत केली होती त्याची. किंमत केली माझी मग काय किंमत केली माझी. बस बस आता माझं डोक्यावर पाणी गेलं. हितनं पुढं आपला धंदा स्टॉप म्हणजे स्टॉप. किती नारळ येतं नारळ मोज ह्याला काय असतील ती निम्म दी आणि निम्म नारळ माझं इथं काय ना फेकून दे. बस मला आज धंदा करायचा नाही. धंदा करायचा नाही असा होईल की धंदा. तुझी पाहुणे रावळी गोळा कर पै पाहुणे गोळा करतोय मैत्री गोळा करतोय. अरे सर मला तात्या शित नारळ पाणी पितोय आमच्या माप काढतोय. बघ आंबल्या माझे मित्र आहेत आणि माझ्या मित्रांना नाव ठेवू नको. बस झालं ना आजपासून तू मला तुझ्या बरोबर धंदा करायचाच नाही. काय असेल ते उद्या मिटिंग बोलाव तू माझा हिशोब फेक आणि तू तुझ्या मार्गाला लाग. आणि मी माझ्या मार्गाला लागणार आहे. आणि मित्र आहेत ना मित्र घरी ठेवायचे दांड्यावर मित्र नाहीत अजिबात. तुझी मित्र आलेली चालतात का रे हा
10 माणसं त्यात रोजची तुझी 50 माणसं सांगू काय तर मला तू डोक्यात जाऊ नका ना तुम्हाला नीट सांगितलं ना बाकीचं नारळ माझ्या आणून घरी पोच कर चाललो मी जा जा चल काय गरज नाही मला कुणाची का खाली कुठं घालून आता काय फायदा आहे काय म्हणणं आहे आता हा का ना माझं एकच म्हणणं आहे झाली एवढी चुकलंय झाली आणि जी सोसायटी तेवढं मी सगळं सोसलंय मला ह्याच्यावर धंदा करायचा नाही बस झालं आम्ही मूर्ख म्हणून सांगत नव्हतो आम्ही मूर्ख नाही आम्ही गाव चालवतो गावगाडा चालवतो आम्हाला कळतं ना कोण माणूस गावातला कसा आहे तुला काय सांगतो तुम्ही पार्टनरशिप गावातले इतर कुणाचे बी कर पण हे संग करू नको अम्मा नाना मुळात म्हणजे मला संग पार्टनरशिप करायची नाही गाणं सगळं किती दिवस त्यांना चालवला रे तुम्ही किती दिवस चालवणार म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाना काय काय चाललंय की काय नुसतं बोलू नका तसं टमाटमा नीट बोल आणि आवाज खाली करून बोल माझ्याशी बोलतोय तू मग मिटवाय आलोय इथं काय राजकारणाची सभा आहे राजकारणाची सभा दोघांचं आहे. नीट ऐकून घ्या काय म्हणतात आणि मग नीट नीटकं सांगा की हो हाय की ऐका जरा काय म्हणतात. रशियाच्या कुठचंही तुम्ही मला माहिती तुम्ही आधी माहिती कशाला ही माणूस तुम्ही सारखा लागतो बरोबर आहे त्यांना वाईट वाटतंय ना त्यांना सुद्धा तळमळ वाटणारच ना आज धंद्यात त्यांचं पैसे डुबलेत मी नुसतं नामदारी आहे चेअरमन नीट बोलायचं भाषा नीट वापरायची तू एकेरी भाषा वापरायची नाही नीट बोलायचं तू म्हणलो हीच माझं प्रेम आहे काय अजून मोठं बोललो असतो पण आता माणसाचं चेअरमनराव, तुम्हाला आलाय कशासाठी दोघ जण हे ते मिठवाय आला का तुम्हीच आपापसात भांडाय आलाय पण बोलण्याची पद्धत असती चेअरमन. थिरी असती ना ना मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मला काय धंदा करायचा नाही झालंही झालं आता बघा एक गाडी आहे आणि काय झालंय माहितीये का हे सगळं येऊन सुद्धा आहे ना एक 50,000 रुपये कर्ज झाले वर लोकांचं दुसऱ्याचं अरे पण तुम्ही पार्टनरशिप मोडताय का मोठा का म्हणजे ह्यो कसलाच काम करत नाही रोज नाही दोष येतो या काय करायचं सांगा बरं ह्यो काय म्हणला मी काय म्हणलं ह्याला संघ काय घेतला होता म्हणलं मी मुकादम आहे मी पुढे सगळी ठेप लागली नारळ कुठं द्यायचं किती रुपया द्यायचं ह्यो झाडावर चढल नारळ काढल बरोबर टाकल बरोबर ना बरोबर काम ह्यो करल डोक्याचं काम म्हणलं मी करतो लागला म्हणला मी माझं काय म्हणला मी वय नारळ काढू मी वय वाहू मी जो पडलो तर मरण की म्हणला नाना तुम्हाला सांगतो मी ह्यो काय म्हणला अमोल माझ्या भावासारखा आहे तू माझा भाऊ आहे तू आज म्हणलं त्याच मनाने मी म्हणलं आता पार्टनरशिप करू आपण अहो नाना तुम्हाला चेष्टा करत नाही 500 रुपयाचे डिझेल गाडी टाकलं तर मला सांगतो 1000 रुपयाचे टाकलं हा आणि तुम्हाला अजून सांगतो पुढे जाऊन मी कुत्र्यागत कष्ट केलं नाना पाटाने नारळ पाटाने काटाने केलं माझ्या नाना अहो काय सांगायचं नाना तुम्हाला काय नको सांगू अहो ऐका की नाना माझं ऐकतो तुम्हाला मी सांगतो नाना नारळ घेऊन येऊ गाडीत भरून गेला का नाही अहो ह्या ठेप्यावर जाऊन 5-50 नारळ खाली करणार दुसऱ्या ठेप्यावर जाऊन 10 नारळ खाली करणार आणि जिथं न्यायच्यात नारळ तिथं कमी नारळ नेणार अरे 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 किती काय आमच्या खोटं बोलतोय अक्षरशः तुझ्या तुम्हाला किड्या आळा पडतात माझ्या आरोप करतोय का माझ्या अरे गाणा यातला नाना एक ना एक शब्द नाना यातला खराय अहो मी माझ्या डोळ्यानं बघितलंय कानाने ऐकलंय म्हणून बोलतोय मी नाहीतर गाणा आपलाच माणूस आहे पण ज्यावेळेस मला हे कळलं त्यावेळेस मला लय वाईट वाटलं नाना ऐकला का कधीच र नाही आयुष्यात सगळी र राजकारणाची दुरागणा सांभाळतो माझ्या कधी रुपयाचं र तिमिंदा नाही ना ना हा का गावात काय गुळाची चव असणार आहे त्याच्या पुढे किती जरी तुम्ही गुणगान गायला काय करणार तेव्हा मला एकच कळतं तुम्ही ह्याच्यातनं फक्त तोडगा काढा आणि हे विषय मिटवा मला आजपासून तर तोंड सुद्धा बघायचं नाही बरं ठीक आहे तुझं तोंड बघाय आवाज बंद कर बघा नाना ही भाषा कसली आहे? ऐकून घ्या काय तर तुमचं तुम्ही मिटवता का नाही हात तू गेला आणि तू हात गेला आम्हाला कशाला बोलावलंय ना अहो, पण नाना तुमच्या समोर राहा असली भाषा म्हणजे अरे मी काय म्हणतोय थांबा बरं तुमचा त्या धंद्यात फायदा किती झाला काय नाही फायदा झाला 50,000 कर्ज झाले बरं नाना करायचं पाहिजे फायदा नाही 50,000 कर्ज झाले हो कर्ज म्हणा की. पहिलं मी काय म्हणतोय माझं पैसे कधी द्यायचे आता तुमचं पैसे धंदा बुडला म्हणजे तुमचं पैसे बुडलंच तेवढ्यासाठी दिले का तुमचं नंतर आधी मिटवा बरं मी काय म्हणतोय बरं फायदा बी नाही झाला म्हणजे तुम्हाला 50,000 कोटा झालाय म्हणायला लागेल म्हणजे 25,000 सोसायला लागतील तुम्हाला हो बरं कुणाचं पैसे घेतले ते दुसऱ्याचे का नाही नाही
कुणाचा तुमच्याशिवाय रुपया कुणाचा नाही. आणि फक्त ही ज्याच्याकडून नारळ घेतले ते शेतकऱ्यांचं 50,000 रुपये खर्च झाले अंगावर. बरं गाडीचं ती विकतावाच पैसे देऊन गाडी रोख पैशाने आणली होती. फक्त शेतकऱ्यांना 50,000 रुपये झालेत. मग ती गाडीचं कसं वाटणी करायचं तुम्ही ठरवा. ह्याच्याकडे किती माझ्याकडे किती आणि विषय फिनिश करून टाकू. आणि तुझं काळ तोंडपर्यंत मला दाखवू नको. अरे हो ना करताना धना मात्र ह्याच्यात गेला आणि आता तुझं तोंड शांत घ्या. आता ऐका तुम्ही आता ह्या काही एक असं काम करू. अमोल आणि तू 50,000 तोटा आहे का नाही 25,000 रुपये स्वसा. काय असेल ती सुसून ती काय करायची ती तुमचं तुम्ही करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ नका. द्या परत हात पसरू नका माझं मी बघतो ना. हा आता राहिला गाडीचा प्रश्न. आता गाडीचा प्रश्न असा आहे बरं का की गाडीची वाटणी कशी करायची आता माझ्या डोक्यानं करतो. चालते कारण काय होतं ह्या का त्याच्यात परत मध्ये कुणी काय बोलायचं नाही. शब्द अंतिम राहील. मी ना कुणा अन्याय झाला पाहिजे अशी वाटणी करा. शेवका आता अन्याय बी झाला नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी समान आल्या पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे ना. आता माझ्या डोक्यात एक आयडिया. माझ्या नाना असं बऱ्याच ठिकाणी वाटणीला गेला नाही. बरं हा बऱ्याच ठिकाणी आणि मिनिटात प्रश्न मिटतो. आपल्याकडे तसलं नसतं. तर आता गाडीची वाटणी करायची म्हणलं तर तुम्हाला सांगतो या बा मागची बाजू पुढची बाजू अशी बी वाटणी करून जमणार नाही. म्हणजे गाडीची वाटणी म्हणजे नाही तो ऐकून घे. म्हणजे करू नको. तर मागची बाजू एकाला दिली समजा पुढची बाजू एकाला दिली तसं बी चालणार नाही. कारण काय होईल ज्याला मागची बाजू जाईल नाही त्याला वजन कमी येईल. हा पुढची बाजू जाईल त्याला वजन जास्त येईल. बरोबर आहे का. तर माझ्या एक डोक्यात आयडिया आहे. गाडीला त्या 4 चाक ऐकते की नाही. बरोबर आहे. टेप धरायचा गाडीच्या पुढं. पुढं टेप धरायचा आणि मागं टेप धरायचा. मागे एक खून करून घ्यायची पुढे एक खून करून घ्यायची आणि गाडी मधनं कट करायची. वजनाला इकडे बी नाही तिकडे बी नाही होणार. आपल्या डोक्याला म्हणजे गाडी कापायची चालतंय. गाडी कापायची निली बाजू तू घेऊन जा निली बाजू मी घेऊन जातो. तुझ्या काय डोक्यात फरक पडला काय का ना गाडी मधली कापायची म्हणजे कोणाला तरी एकाला तरी नीट येईल का. होय ना गाडी कापायचं ठरले. टिप्पणीचं काय करायचं. टिपणीचं काय करायचं तेव्हा टिप्पणीचं काम करू. टिप्पणीचं काय करू वर फेकू गावात त्याला पावन. कोणाच्या पोटच्या वाटण्या करायला लागलाय. गाडी कापून वाटणी तुमच्या कोणी केली. आम्हीच केली. आमच्या कुणी नव्हती केली. आम्हाला माहिती कशा वाटण्या करायच्या. तुम्ही नका सांगू. बरोबर ऐकलं. चल मग तुम्ही बोला. तुम्हाला मी संधी दिली पाहिजे. तुम्ही कशा वाटण्या करा. जरा कुठला बी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करायचा म्हणजे त्याच्यासाठी दोघांचा एकमेकावर विश्वास फार महत्वाचा आहे. तुमचा दोघांचा एकमेकावर विश्वासच राहिला नाही तर धंदा टिकवून तरी काय करताय. विश्वास ठेवायचा. अहो कसा विश्वास ठेवायचा. रोज 10 माणसं आणायचा. त्याची 10 माणसं रोज 50 नारळ ठेवून जायची. बरं रोज जाताना घरी 10-5 नारळ न्यायचा. म्हणायचा माझ्या आईला खोबऱ्याशिवाय कालवून होत नाही. माझ्या आईला खोबऱ्याची वडी लय आवडती. दिसर ह्याच्या खोबऱ्याची वडी खाती या काय नका. पण नारळ दुसरं इकत न्यायचं. हे धंद्यात असं नाही वागायचं. अहो देवाने जीभ दिली. हे बाबा असू द्या. तू बी राहू दे अमोल तू बी राहू दे. काय करा तशी वाटणी कापाकापी करू नका. गाडीची काय किंमत होईल ना अमोल तुला राहिलेला अर्ध पैसे दे. तू त्या गाडीचे पैसे दे आणि ती गाडी आपली तुझी तुला घे. कापू नका काय नका. सोपं सुटसुटीत बघा ना. नाही चेअरमन लाखात एक बोलला. मला पटलं तुमचं. हा चालतंय. तू त्या गाडीची काय किंमत होईल ना ती माझी मला दी म्हणजे बाकीच्या माणसाचा भागावर. आम्ही बी काही इतकं गेलो नाही. पहिल्या गाडी आम्ही बघत होतो. तुम्ही काय म्हणताय. झालंय ना आता मिटलंय ना चेअरमन. उद्याच्या उद्या माझं पैसे आणून द्या. तुम्ही गाडी घेऊन जा. आणि मला बोलव पैसे घेताना. नाही पैसे मिळाल्यावर मग तुम्हाला सांगतो मी. माझ्याचा व्यवहार आहे ना. तुम्ही हात पडू नका अजिबात. पैसे सगळं माझ्यात आणून द्यायचं. काय चेअरमन तुम्हाला सांगतो. आणि तवाच गाडी घेऊन जायची. ना तुम्ही काय बोलला आपल्यात राहून द्या. काय बोलू नका. इथं बरोबर बोडा लावतो. हा चालतंय या तुम्ही. अमोल ये सकाळी तू पैसे. अरे गणा तू ऐकत नाही रे. सांगत हो तू चांगला पार्टनर गावातला बघ. अरे किती चांगलं पार्टनर होतं. एक तर आहे का गावात चांगला. लगा गावातला तो समय नव्हता का तुला पार्टनर. कशाला समय लागते. मी नव्हतो एवढा चांगला. शो होता. हा ह्याला मी तू ह्याचा आधीच एक पाय गेलाय मसनात आणि ह्यानी नारळ उचलले ह्याला कोणी उचलायचा. अरे ती एवढा मोठा नारळाचा गडा असतो 25-25-30-30 किलो. ह्याचं वजन 15 किलो आणि
तो असा की बॉडी ना त्याची काम लई जोरात करतो. मला माहिती माझ्या रानात होतं. तुमच्या रानात न्या आम्हाला नको झालं एवढं. आता अक्कलिकात घेतली. हितनं पुढे मला कोणासंग पार्टनरशिप करायची नाही आणि हितनं पुढे कुणाचे बी पैसे घेत नाही. तुमचं पैसे घेतलं चांगल्या मनात दिलं नव्हतं त्याच्यामुळे धंदा डुबला. इथनं पुढे रुपया सुद्धा मागायचा नाही. पैसे इसरायचं ग कोणानी नाहीतर दुसऱ्या पार्टीत चाललो मी. विचार करा तुमचा एक वडापाव खाऊन आयुष्यभर तुमचा प्रचार केला तेव्हा तुम्ही सरपंच झाला ना अक्षरशः नरकाची जागा मिळणार नाही. अरे तू काय कुणाला बोलतोय? तू पैसे घेऊन आम्हाला तुम्ही पैसे रुपया मिळणार नाही. गाना तू रडून का नको माझं पैशाचं नाही दिलं ना तुला बी सांगतो मी. अरे आज पैसे बुडवायची पद्धत आहे तुझी. मी वळखलाय तुला. चल रे नादी लागलाय तू. आई तरी मला